नाशिकच्या कोटम गावामध्ये मोठ्या उत्साहामध्ये नवरात्रोत्सव साजरा होतोय। या ठिकाणी श्री महाकाली, श्री महासरस्वती आणि महालक्ष्मी असे त्रिगुणात्मक रूप असलेली जगदंबा माता आहे। नवरात्रीनिमित्त मातेच्या मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे। दर्शनासाठी भाविकांनीही गर्दी केली आहे। येवल्यातील कोटम गावामधील जगदंबा मातेच्या मंदिरामध्ये नवरात्रीनिमित्त भाविकांची मोठी गर्दी होती। गर्दीच्या वेळी भाविकांची पादत्राणं मोफत सांभाळण्याचं काम धडपड मंच यांच्याकडून केलं जातंय। गेल्या 39 वर्षांपासून त्यांचा हा अनोखा उपक्रम सुरू आहे। भंडारा जिल्ह्यातील लाखनी शहरातील चित्रकार भैरवी निर्वाण हिनं नवरात्रोत्सवानिमित्त आंब्याच्या पानावर देवीच्या 9 रूपांचं चित्र रेखाटलंय। त्या आंब्याच्या पानांचं तोरण बनवून तिनं देवीच्या चरणी अर्पण केलंय। रायगडच्या महिला पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी खाकी वर्दीमध्ये गरबा खेळून सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय। नवरात्र उत्सवानिमित्त गस्त घालत असताना त्यांनी पेणच्या एका मंडळाला भेट दिली। यावेळी गरबा रास कार्यक्रमामध्ये सहभागी होत त्यांनी गाण्यांवर ठेका धरला। रायगडमधील महाड शहरामध्ये नवरात्र उत्सवानिमित्त दुर्गा दौडचं आयोजन करण्यात आलं होतं। या दौडमध्ये तरुण आणि तरुणींनी हातात भगवा झेंडा घेऊन स्फूर्ती गीत गात प्रभात फेरी काढतात, तर घरासमोर रस्त्यावर रांगोळी काढत भगव्या झेंड्याचं पूजन करत त्यांचं स्वागत केलं जातं। रायगडमध्ये नवरात्र उत्सवानिमित्त आदिवासी महिलांचं पारंपरिक टिपरी नृत्य पाहायला मिळालं। या महिला घरोघरी जाऊन अंगणामध्ये आदिवासी भाषेतील गाणी गात टिपरी फेर धरून टिपरी नृत्य सादर करतात आणि यामध्ये वयस्कर महिलांपासून तरुणींचाही समावेश असतो। गुजरातच्या अहमदाबादमध्ये व्हायब्रंट नवरात्री महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं। हजारोंच्या संख्येनं तरुणाईनं या महोत्सवामध्ये सहभाग घेतला। जागतिक वारसा स्थळ म्हणून अजिंठा वेरूळ लेणीचा समावेश झालेला आहे। त्यानिमित्तानं 35 देशांचे राजदूत 21 ते 30 नोव्हेंबर दरम्यान संभाजीनगर शहरामध्ये येणार आहेत। त्यासाठी शहरातील विविध विकास कामं प्राधान्यानं पूर्ण करावीत अशा सूचना मनपानं दिल्या आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बहुतेक ठिकाणी महायुती एकत्र लढणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। मात्र काही ठिकाणी युती शक्य नसल्याचंही दिसून येतं। नको तिथे युती केली तर महायुतीचे अनेक उमेदवार उद्धव ठाकरे आणि शरद पवारांकडे जाण्याची शक्यता असल्यानं काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोघेही आज पुणे दौऱ्यावर आहेत। बीएसएनएलच्या 4G मोबाईल नेटवर्क उद्घाटनाच्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने याचं उद्घाटन केलं जाईल। अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना केंद्राकडून भरीव मदत देणार असल्याचं आश्वासन मोदींनी दिल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे। मुख्यमंत्र्यांनी दिल्लीमध्ये जाऊन पंतप्रधानांची भेट घेतली। यावेळी त्यांनी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी मोदींकडे केली आहे। मुख्यमंत्र्यांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळाले। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीएम केअर फंडामधून मदत करावी अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केलेली आहे आणि त्यांच्या टीकेला आता मुख्यमंत्री फडणवीसांनी उत्तर दिले। ठाकरेंच्या सरकारमध्ये कोविडसाठी 600 कोटी रुपये जमा झाले होते, मात्र ठाकरेंनी 1 रुपयाही खर्च केला नाही असा पलटवार फडणवीसांनी केला। घरामध्ये पाणी घुसले, घरदार म्हणजे आयुष्य वाहून गेलेले। मुख्यमंत्री फडणवीसांचा नाशिक दौरा रद्द करण्यात आलेला आहे। मराठवाड्यातील परिस्थितीमुळे आजचा दौरा रद्द झालाय। मराठवाड्यातील नुकसानीबाबत आज आढावा बैठक होणार आहे। ओबीसी चळवळीचं गेल्या काही दिवसांपासून नेतृत्व करणाऱ्या लक्ष्मण हाकेंनी आता निर्वाणीची भाषा सुरू केली आहे। ओबीसी चळवळीमध्ये यापुढे असेल किंवा नसेलही असं त्यांनी सोशल मीडियावर म्हटलेलं आहे। गेल्या काही दिवसांपासून ओबीसी चळवळीतल्याच लोकांकडून लक्ष केलं जात असल्याचं वाटतंय असं हाकेंनी म्हटलंय। त्यामुळेच हाके अस्वस्थ असल्याचं सांगण्यात येतंय। झी 24 तासनं मराठवाड्यातील पूरग्रस्त भागातील महिलांच्या महत्त्वाच्या मागणीला वाचा फोडलेली आहे। पूरग्रस्त भागातील महिलांना सॅनिटरी पॅडची गरज आहे, त्यामुळे लवकरात लवकर मदत द्यावी अशी मागणी पूरग्रस्त मराठवाड्यातील महिलांनी केली। महिलांचा हाच आवाज झी 24 तासनं सत्ताधाऱ्यांनी प्रशासनापर्यंत पोहोचवलाय। झी 24 तासनं ही बातमी दाखवल्यानंतर राजकीय क्षेत्रातील महिला नेत्यांनी पूरग्रस्त महिलांच्या मागणीची पूर्तता करण्याची ग्वाही केलेली आहे।
झी 24 तासनं पूरग्रस्त भागातील महिलांच्या समस्येला वाचा फोडल्यानंतर त्याची दखल महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी घेतली आहे. पूरग्रस्त भागातील महिलांना सॅनिटरी पॅड प्राधान्याने उपलब्ध करून द्या अशी विनंती आदिती तटकरे यांच्याकडून संबंधित पालकमंत्र्यांना करण्यात आली. महिलांना आरोग्याची समस्या भेडसावणार नाही त्याची काळजी घेण्याचीही विनंती करण्यात आली आहे. ठाणे शहर व जिल्ह्यातील अन्य शहरांमध्ये वनमंत्री गणेश नाईक हे वरचेवर जनता दरबार घेत असल्यानं शिवसेना आणि भाजपमध्ये संघर्ष आहे. यातच शुक्रवारी ठाणे जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. या बैठकीला वनमंत्री गणेश नाईकांनी दांडी मारली आहे. तब्बल 8 महिन्यांनंतर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीवर नाईक यांनी बहिष्कार घातल्याची जोरदार चर्चा. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी ओडिशाच्या दौऱ्यावर असणार आहेत. ओडिशामधून अमृत भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला जाईल. 1700 कोटींच्या रेल्वे योजनांचाही शुभारंभ केला जाणार आहे. बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या बैठकांचं सत्र सुरू आहे. आज समस्तीपूर आणि अररियामध्ये अमित शहा यांनी भाजप कार्यकर्त्यांसोबत बैठक बोलावली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिवाळीचं गिफ्ट दिलेलं आहे. उज्ज्वला योजनेअंतर्गत 2 गॅस सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भिवंडीमध्ये महापालिकेकडून अतिक्रमणावर धडक कारवाई करण्यात आली. यावेळी फेरीवाले नागरिक आणि मनपा अधिकारी यांच्यामध्ये वादविवाद निर्माण झाला आणि यामध्ये अधिकाऱ्यांनी फेरीवाले आणि नागरिकांना शिवीगाळ केल्याचा आरोप केला. नाशिकच्या देवळाली कॅम्प परिसरामध्ये कोयता मिरवणाऱ्यांची पोलिसांनी धिंड काढलेली आहे. 2 ते 3 दिवसांपूर्वी कोयता गँगच्या गुन्हेगारांनी कोयत्याचा धाक दाखवत रस्त्यावर जाणाऱ्या एका व्यक्तीला मारहाण करत लुटलेलं होतं. त्यामुळे गुन्हेगारांना ताब्यात घेऊन पोलिसांनी गुन्हेगारांची धिंड काढली. उल्हासनगरातील संतोष नगरमध्ये जुन्या वादातून एका तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आलाय. या प्रकरणी मुख्य आरोपीसह त्याच्या 2 साथीदारांना विठ्ठलवाडी पोलिसांनी अटक केली आहे. तर या आरोपीवर विविध पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर गुन्हेही दाखल आहेत. एकीकडे बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी सुरू आहे. त्यासाठी आंदोलन करण्यात येत आहे. तर दुसरीकडे बंजारा कधीच आदिवासी होऊ शकत नाही असं रोखठोक मत नरहरी झिरवाळ यांनी व्यक्त केलंय. कोणत्या अधिकारातून एसटीतून आरक्षण पाहिजे असा सवालही झिरवाळांनी उपस्थित केला. नाशिकच्या बागलाण तालुक्यातील मंजवाडमध्ये बिबट्या विहिरीमध्ये पडला. वनविभागाच्या पथकानं घटनास्थळी दाखल होत या बिबट्याला रेस्क्यू केलेले. वनविभागाने बिबट्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासामध्ये सोडून दिले. नाशिक संभाजीनगर महामार्गावर अंदरसूलमध्ये रिक्षा आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाली. या धडकेमध्ये रिक्षा चालक आणि दुचाकीवरील व्यक्ती गंभीर जखमी झाली असून दोघांना उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. अपघातामध्ये रिक्षासह मोटरसायकलचं मोठे नुकसान झाले. कल्याणमध्ये बर्निंग ट्रकचा थरार पाहायला मिळाला आहे. कल्याण पूर्वेतील कोळशीवाडी पोलीस स्टेशनजवळ चालत्या ट्रकनं पेट घेतला. ट्रक ड्रायव्हरनं उडी मारल्यानं जीव वाचलाय. मात्र आगीमध्ये ट्रकचं मोठं नुकसान झालं. मराठवाड्यासह राज्यामध्ये मुसळधार पावसानं प्रचंड नुकसान केलेलं आहे. मराठवाड्यातील निम्म्याहून अधिक शेती पाण्यामध्ये गेल्यात. त्यामुळे बळीराजा मोडून पडलाय. अशातच राज्यावर पुन्हा अस्मानी संकट घोंगावत आहे. राज्यात 2 ते 3 दिवस पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा आहे. उद्या मराठवाडा, विदर्भ, कोकणात काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबईत सकाळपासून पावसानं हजेरी लावलेली आहे. मुंबईमध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आणि त्यामुळे मुंबईसह उपनगरांना पावसाचा अलर्ट आहे. ठाणे शहरामध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. सोसाट्याच्या वाऱ्यासह ठाण्यामध्ये जोरदार पाऊस बरसतोय. त्यामुळे शहरातील सखल भागामध्ये पाणी साचण्याची शक्यता आहे. ठाणे शहरासह कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, नवी मुंबईतही जोरदार पाऊस सुरू आहे. गेल्या आठवड्यामध्ये मराठवाडा, मध्य महाराष्ट्रामध्ये पडलेल्या पावसामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले. अनेकांच्या शेतीचं नुकसान झाले. अनेक गावांचा संपर्कही तुटलाय. पाऊस कमी झाला असला तरी पावसानं झालेल्या नुकसानीमुळे नागरिक हवालदिल झाले. मुसळधार पावसामुळे मराठवाड्यातील मोठे, मध्यम आणि लघु प्रकल्प 90% अधिक भरलेले आहेत. जायकवाडी प्रकल्पामध्ये 99% जलसाठा आहे. प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस सुरू आहे. शिवाय नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांमधून 36,619 क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे. हवामान खात्याने लातूर जिल्ह्यासाठी आज मुसळधार पावसाचा रेड अलर्ट घोषित केलाय. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी महत्त्वाचा निर्णय घेतलाय. लातूर जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालय तसंच शैक्षणिक संस्थांना आज सुट्टी आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये पुन्हा पावसानं कहर केलाय. रात्रभर जिल्ह्यामध्ये सर्वत्र तुफान पाऊस झालाय. अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडलेली आहे. तर नळी, दुधना, बाणगंगा नद्या ह्या दुथडी भरून वाहत आहेत.
सोलापूर जिल्ह्याला पुन्हा महापुराचा धोका निर्माण झालाय। कोळेगाव धरण क्षेत्रामध्ये पहाटे जोरदार पाऊस झाला, तर सीना नदीपात्रामध्ये 39,000 क्युसेकने विसर्ग होतोय। त्यासाठी प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। मराठवाड्यावर अतिवृष्टीचं संकट कायम असून हवामान विभागानं आज आणि उद्या 8ही जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी केलाय। मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन करण्यात आलं आहे। खडकवासला धरणातून मुठा नदीमध्ये विसर्ग सुरू आहे। सध्या मुठा नदीमध्ये 848 क्युसेक विसर्ग सुरू आहे, मात्र हा विसर्ग 2105 क्युसेकपर्यंत वाढवला जाणार आहे। त्यासाठी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला गेला।